मित्रांनो नमस्कार। मी आता उभा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी या ठिकाणी गुरुकुल वसाहतमधील काही रहिवाशांनी एकत्रित येऊन पावन गणपती प्रतिष्ठान यांच्या वतीनं एक त्रिदिनी कार्यक्रम जो की एक कीर्तन महोत्सव म्हणून कार्यक्रम आहे आणि तो त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर आपण ह्या कार्यक्रमाचे जे पदाधिकारी आहेत मित्रांनो आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात की आपल्याला ही संकल्पना कशी सुचली आणि या माध्यमातून आपण काय संदेश देऊ इच्छिता। आपण आलोय त्यांच्याकडे। नमस्कार। नमस्कार। मी गोपाल शिंदे, आपले पावन गणपती प्रतिष्ठानचा सेक्रेटरी। तसे आम्ही 15 वर्षापूर्वी या कॉलनीमध्ये आपले गणपती मंदिर स्थापन करावं असं आम्ही सर्वांनी संकल्प केलं। त्या पद्धतीने आमचे गुरुकुल वसाहतीमध्ये सर्व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला, गणपती मंदिर उभं केलं। तसं त्याच्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते प्रतिष्ठापन करून उद्घाटन केलं। त्याच्यानंतर असंच अविरतपणे 15 वर्षापासून आमचं दरवर्षी गणेश जयंती, हनुमान जयंती, अगस्ती ऋषींची पालखी दिंडी उत्सव, नंतर आपले गणपतीचं वर्धापन दिन असं आम्ही दरवर्षी 4 कार्यक्रम साजरे करत असतो। त्यामुळे आपल्या राहुरी फॅक्टरी पंचक्रोशी सर्व आपले आदिनाथ वसाहतले सर्व नागरिक, तसे आमचे गुरुकुलचे सर्व नागरिक, समर्थनगर, प्रसादनगर, कराळवाडी, तसं सर्व आपले राहुरी फॅक्टरी पंचक्रोशी सर्व भाविक भक्तांनी भरभरून प्रतिसाद देऊन आम्हाला इथपर्यंत मदत केलेला आहे। तसं ह्या वर्षी आम्ही असं विचार केला की गणेश जयंतीनिमित्त थोडंसं चांगलं मोठा कार्यक्रम करा। मग आम्ही संकल्प मांडले, ते आपले गुरुकुल वसाहतीमध्ये सर्व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला, महाप्रसाद दिले, काही लोकांनी संतपूजन दिलं, काही लोकांनी भरपूर आर्थिक मदत केली। तसे आम्ही काल ध्वजारोहणाचं पूजा पण केलं, सगळे आपले राहुरी फॅक्टरी मान्यवरच हस्ते ध्वजारोहणाचं पूजा पण केले। आता शुक्रवार 31 तारीखपासून 3 दिवसात त्रिदिनी कीर्तन महोत्सव आयोजित केलेलं आहे। पहिल्या दिवशी श्रीकांत महाराज गागरे यांचा कीर्तन होणार आहे, दुसऱ्या दिवशी गणेश जयंतीनिमित्त महंत हबप अर्जुन महाराज तनपुरे यांचे कीर्तन होणार आहे। तसेच कालेचे कीर्तन रविवारी 2 तारखेला संध्याकाळी 7 ते 9 महंत हबप पांडुरंगगिरी महाराज वावीकर यांच्या सुश्रवाणीतून कीर्तन होणार आहे। त्यानंतर 3 दिवस महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। तरी सर्व पंचवीस भाविक भक्तांनी कीर्तन व प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे आमचे पावन गणपती प्रतिष्ठानावतीने कळकळीची विनंती करतो। सर्वांनी मिळून खूप आपलं कार्यक्रम यशस्वी करावा असं विनंती करतो। धन्यवाद। तर मित्रांनो हे होते पावन गणपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि यांनी आवाहन केलेलं आहे की पंचक्रोशीतील सर्व भक्तगणांनी या ठिकाणी यायचं आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे। पाहत राहा आपला परिसर। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।